हॅलो मंडळी. तर आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, केक बनवायला स्टुडंट आपले रेडी आहेत आणि ते आता केक बनवण्यासाठी सुरुवातीला काय करणार आहेत, पायपिंग बॅगमध्ये नोझल ॲड करून घेतलेला आहे. त्याच्या आता मग त्याच्यामध्ये ना मस्त असं क्रीम भरून घेत आहेत, बघू शकता तिकडे. तर अशा पद्धतीने आपण इकडे आता रेडी झालेलो आहोत. हे बघू शकता की ते पायपिंग बॅगमध्ये मस्त अशी क्रीम भरून घेत आहेत ही. आणि तुम्हाला माझ्यासारखा केक बनवता येईल का बरं आज? ट्राय करून बघू. ट्राय करणार ना? हरायचं नाही ना? नाही. नक्की. चला तर आता आपण काय करणार आहोत, मस्तपैकी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण छान अशा प्रकारे आता ह्यांच्याकडून ना मस्त असं केक बनवून घेणार आहोत. ठीक आहे. मी काहीच करणार नाही, तुम्ही बघू शकता. फक्त मी सांगणार त्यांना असं करा तसं करा. त्या कशा कशा पद्धतीने करतात ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला बघा. तर आता आपण काय करणार आहोत, सुरुवातीला हे आहे धागा. ठीक आहे राधा. तर काही लोकांकडे कशा असतात, ह्याच्यासाठी स्पेशली आपल्याला बताया भेटून जातात केक कटिंगसाठी. तर आपल्याला सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट न करता काय करायचं आहे, आपलं स्वतःचं जुगाड लावून आपल्याला हा बेस कट करून घ्यायचा आहे. ओके. तर आता काय करायचं, ह्याच्या 3 लेअर करायच्या. किती? 3 लेअर करून घेतले ना. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 लेअर कट करून घ्यायच्या. बघा किती छान पाय लागली का बतायची गरज नाही ना. आणि आता इकडे बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी काय केले, 3 लेअर मस्त पैकी असं गोल व्यवस्थित करून घ्यायचं आणि ओके झालं. तर आता हे बघू शकतात आपण, लेअर नंबर 1, लेअर नंबर 2 आणि लेअर नंबर 3. ठीक आहे. तर आता काय करायचं, आपल्याला कोणती लेअर कुठं ठेवायची. हा, डीप मध्ये सांगणारे मी, तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला पुन्हा बोलू शकता. बरोबर. आणि कसं असते हे, आता ह्याच्यातले नंबर कोणती कोणती लेअर आहे मला तुम्ही जरा सांगा. कुठली कोणती हातात घेऊन सांगू शकता तुम्ही. ही एकदम वरची तुमच्या पद्धतीने. हा चला पुढं. वरची, ही खालची सगळी आणि ही मधली. चुकीचं. ही आहे वरची. मला नुसतं बघता क्षणी कळतात लेअर कुठली कुठं आहे. ठीक आहे. ही वरची आहे, ही खालची आहे आणि ही आहे मधली लेअर. ठीक आहे. तर काय करायचं आता आपल्याला, जी वर निघालेली आहे खाली नाही करायची. जी एकदम वरची आहे ती ही मधली लेअर टाकायची खाली, आणि जी खालची आहे ती वरी, आणि वरची आहे ती 2 नंबरला. अशा पद्धतीने आपल्याला इथं लेअर सेट करून घ्यायच्यात. ओके. तर आता काय करायचं, आपल्याला ह्या लेअर आहेत ना, मी जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं तिथं ठेवायच्या त्या पद्धतीने अप्लाय करायच्या. ओके. तर आता आपण काय करणार आहोत, ह्या लेअर साईडला घेऊन ठेवणार आहे. आणि जरी अशी एखादी लेअर तुटली तर तिथं कशी ऍडजस्टमेंट करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्टार्टिंगला काय करायचं आहे, आता आपल्याला त्या बेसला थोडीशी अशी क्रीम लावून घ्यायची. ओके. का तर खालचा बेस व्यवस्थित चिटकून राहावा म्हणून. ओके. तर हे आता आपण उदाहरणार्थ इथे ठेवून घेतलेलं आहे. ठीक आहे. झालं डन. तर आता आपल्याला काय करायचंय, शुगर सिरप तिन्हीच्या तिन्ही लाद्या सोप करून घ्यायचं. ठीक आहे. ते असते शुगर सिरप. ते कसं बनवायचं काय मी ते तुम्हाला टिपमध्ये सांगते. ठीक आहे. तर आता काय करायचं, अशा पद्धतीने आपल्याला ती लादी पूर्णपणे सोप करून घ्यायची. ठीक आहे. ओके. तर आता स्टार्टिंगला काय करणार आपण, ही आपली क्रीम जी रेडी आहे ती आता अशी टाकून घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यावर काय करायचं आपल्याला, हे आहे क्रश. काय केलं, क्रश आपण अप्लाय केलं. ओके. चला आता तुम्ही सुरू करा, मी सांगते काय करायचं. पसरवायचं ह्या त्याच्यावर आधी चेक करायचं. नाईफ जिथे खरबड लागते ती नाईफ मऊ ठिकाणी असं मऊ घ्यायची, खरबड वरून करायची. चला करा. हलक्या हातानं, कसं बी दाबायचं नाही. असं असं करा आधी वरच्या वर. आदर हात ठेवा. सोडा एक मिनिट, सोडा तुम्ही इकडे बघा. असं 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 अद्दर काम करायचं. दाबादाबी केलं की खालचे ह्याच्यावरचे क्रश असतात का लादीचे वर येतात. किती हलक्या प्रकारे केले. चला करून दाखवा हलक्या प्रकारे. चला ती आता दुसरी लादी ठेवून बघा व्यवस्थितरित्या. ओके. अशी बघायची कुठं सरका करून. चला सोप करून घ्या. हलक्या हाताने वापर, खाली नाही सांडलं पाहिजे पाणी. व्यवस्थित मध्यभागी राधी कोरडी आहे. हां, तशा पद्धतीनं छान टाकायचं. ओके.
हे असं कोरडी कुठंच ठेवायची नाही लादी, हे अशा पद्धतीने छान टाकून घ्यायचं. ठीक आहे. आता घे क्रीम. राईट. ओकेच काम केलं राधानं. चला फर्स्ट काय करायचं मी टाकून देते तुम्हाला, नवीन आहे तुम्ही. चला घेतलं. चला एकत्र करून घ्या ते वरच्यावर. अद्दर राईट. आणि घ्या पसरून आता. राईट. गोल गोल एका हाताने फिरवायचं. ओकेच. छान 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 छान. सुरुवातीला होतंय मला येतंय का नाही असं कसं तरी होतंय पण येतंय हे काय. ठीक आहे. आता फक्त पुढच्या ह्याच्यावर नाही राहतो हात ठेवायचा, हे हात असा ठेवायचा, ही फ्लॅट अशी फ्लॅट ठेवायची काय. इकडं बघ, इकडं बघ, असं असं ठेवायचं. हे असं नाही करायचं आपल्याला, असं प्लेन करायचे. अशी चपट ठेवली की काय होते, पूर्ण प्लेन होते. आणि करा पूर्ण प्लेन करून घ्या ते. राईट. छान छान छान. आणि लय दाबादाबी केली की हे काय खालचे क्रश आले का वरी, त्याच्यामुळे ते येऊ द्यायचं नाही. पुन्हा ते क्रीम मध्ये मिक्स झालं की डिझाईन खराब होती पुन्हा. ठीक आहे. ठीक आहे. झालं ना तर. एक मिनिट आता. ओके. आणि हे लगेच असं झालं की लगेच असं फिरून घ्यायचं. ठीक आहे. हे बघा काय असं करून घ्यायची, टाकून द्यायची याच्यावर. कारण हे काय आहे, त्याच्यातले चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे हे काय होते क्रश ह्याच्यामध्ये ऍड होत नाही. हे पहिल्यांदा झालेत आता, नो प्रॉब्लेम. टेस्टचा काही फरक पडत नाही, पण दिसायला पण दिसावं चांगलं काय. चला ही दुसरी लेअर झाली. चला आता हे तिसरी लेअर ठेवून द्या. तुम्ही ठेवा. असं बघायचं, चेक करून असं फिरून बघायचं कुठं बाहेर आली का, काय झालंय का. ठीक आहे. ठीक आहे ना. चला करा सुरू. छान. पण हे सगळं करायला. मग आता सुंदर पद्धतीने इकडे केकला फिनिशिंग देताना राधानं पण या ठिकाणी फिनिशिंग दिली. आणि मी तिला कशा पद्धतीने फिनिशिंग द्यायची ते देखील या ठिकाणी तिला शिकवलेलं आहे. तर त्याच पद्धतीने अश्विनीने सुद्धा फायनल फिनिशिंग दिलेली आहे केकला. तर बघा पुढे. तर इथून पुढचा बेस मस्त असे आउट फिनिशिंग करून त्यांना स्क्रॅपरचा वापर शिकवला, कशा पद्धतीने स्क्रॅपर चालवतात. तर ते अश्विनीने सुद्धा केलं. कुठे कुठे काही त्यांच्यामधून लादी दिसतही होती. मग नंतर मी त्यांना करून दाखवलं. नंतर राधाने केलं तर काय सगळं तिथे दाखवून दिलं मी. मधली तिने लादी दाखवली होती, पुन्हा छान अशी फिनिशिंग केली. मी जसं सांगितलं तशा पद्धतीने तिने केलेलं आहे. आता एकदम फिनिशिंग छान आली. मग ह्याच्यावर तुम्हाला पहिल्यांदा शिकायची फुल, तर मग ह्याच्यावर कसं येईल कसं नाही ते माहित नाही, म्हणून आपण ह्याच्यावर प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे. तर स्टार्टिंगला असं धरायचं आपल्याला नोजली, पायपिंग बॅग अशी. हे बघा काय करायचंय, असं फुल. ठीक आहे. कसं वाटते फुल, कसं आले राधू, छान आले ना. आता इकडं बघ, अशी पण डिझाईन होती ह्या नोजलनं. पुन्हा ही अशी पण होती. ही आपल्याला आउटलाईन काढण्यासाठी ही डिझाईन वापरायची, म्हणजे कडीला. ठीक आहे. आणि ही डिझाईन कुठं वापरायची, इथं. आणि ही डिझाईन पण आपण आउटलाईन साठी वापरू शकतो साईडनं. मग आपल्या चॉईसवर आहे. पुन्हा अजून अशा पण पद्धतीचं डिझाईन होती ह्या कोणनं. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचं होते. पुन्हा तुम्हाला जर छोटं असं करायचं असेल, सगळे होते. आता तू एक काढून दाखव फुल. जास्त इथं वरी धर, बाहेरून येते क्रीम येते बाहेरून. दाब जोरे ना. राईट. पण एवढं खास आलेलं नाही. ठीक आहे ना. काय करायचं तुला सांगते, असं धरायचं आणि आल्ला असं फिरवायचं. कसं वाटते फुल. वरून मी युद्ध नका क्रीम. इथं लक्ष द्या. कुरवडी बरोबर. इकडं बघा, हे असं नाही ठेवायचं. हे फुल किती सुंदर दिसतंय, हे कसं दिसतंय बघा. हे बघा आता हे मी काढलंय शिकवण्यासाठी. ठीक आहे. हे मी काढलंय. हे पण वरती फुल म्हणून आपण काढू शकतात. ही आउटलाईन आहे, ही पण आउटलाईन आहे. ठीक आहे. तुम्ही कसं काढलं, हे अश्विनीने काढले आणि हे कुणी काढले, कसं ह्या आणि ह्या फुलामध्ये बदल दिसायला ना. मग आता काय करायचंय, एक मिनिट बंद करा. करायचं आपल्याला, हे माझा हात बघा कसा चलते. कुठं पोझिशन अशी वळवायची असली की हात वाकडा होते. पूजा हे लक्ष कर. हे बघ झालं कसं आलं. इकडं दाबायचं नाही, इकडं आदर ओढून घ्यायचं. हे बघ बघ
वाटतंय का छान? चला काढा. छान. मगाच्या पेक्षा छान आलं का? चला अजून एक काढ. काढा किती ते काढा. हा येत 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 असते. हा आता असाच धर हात. थांब 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 थांब. असं धरायचं. धरलं? प्रेशर तुझ्या हातात ठेव. हा कसं आलं? तुझ्या साधन काढलंस ना? मी फक्त आकार दिला आहे. चल धर. ठीक आहे. कसं आलंय आता हे बघा. हा हा चला काढा काढा. हा चला तेवढाले मोठे आकार द्यायचे नाही. चला चला हा चला करा तुम्ही. हा अजून काढा. ठीक आहे. येत असते. हरायचं नाही आपल्याला. ठीक आहे. मगाच्या पेक्षा आता कसं आले? कसं आले? काढा काढा अजून तिथे जागा भरते सगळे. आउटलाईन काढून दाखवा बरं. हा ते फुलं. हा हे जमलं. आउटलाईन कशी काढायची? राईट. हा ठीक आहे. पण ती सोपं आहे म्हणून आलं. आता हे तू काय नको करू. हा आलं आलं. लय हात हलविण्याचा प्रयत्न करू नको. ते बघ तुझ्यामुळे वर गेलं हे. ठीक आहे. चला आउटलाईन तुम्ही काढा आता. फुलाची काढा आउटलाईन. ठीक आहे ना? तसं नाही करायचं. आउटलाईनला तसं नाही. इकडे चिटकू द्यायचं नाही. फिनिशिंग खराब होती. दाबा. हा राईट. चिटकून चिटकून काढा. राईट. छान. असं बी नाही करायचं. ही फिनिशिंग आपल्यामुळे खराब होऊ शकते ह्या धरण्याच्या राड्यात. पुन्हा अवघड होऊन बसते काम सगळं. मिनिटो का कामला घंटा लागते पुन्हा. छान छान छान. तिकडे चिटका जरा कसला प्रकार येईल ते. हे असं चिटकायचं. हे हे असं केकला चिटकायचं. हा हे काय आहे प्रकार? मी काढलेली फुलं बघा आणि तुम्ही बघा. हे कसं वाटतंय? हे कसं वाटायले? काढून बघ चल. तुमची छान दिसायली. मग ते माझ्यासारखंच तुम्हाला पण आलं पाहिजे. हा दाबावं लागतं त्याला आधी. हा हा राईट. पुढं घे जरा हात. हा हा मस्त छान. तिथे बसते. राईट बसलं. ठीक आहे. आता काय करणार आहे मी? ही जागा जरा थोडी सुनी सुनी करायली. ठीक आहे ना? तर आपण काय करणार आता इथं पण हे बघा. ठीक आहे. ठीक आहे. ओके. आणि आता हे इथं जागा उरली तर इथं काय करून टाकायचं? असं फ्लॉवर काढायचं. झालं? कसं वाटतंय केक? एकदम छान झालं. थांबा आता बंद करावं. तर आपल्याला असे असे जर स्क्रॅपर आपण टाकले इकडे बघा. असे असे जर टाकले. मला अशी प्रॅक्टिस आहे त्यामुळे माझी व्यवस्थित बसते. पण नवीन माणसाला टाकले की खालीच पडतात सगळे. ठीक आहे. तर काय करायचं? हे जुगाड करायचं आपल्याला. असं धरायचं. कसं आहे जुगाड? एकदम छान. हे मोबाईलवर डीप मध्ये सांगते का कोणी? नाही ना? ठीक आहे. हे बघा कशी पकडली प्लेट मी. ठीक आहे. टाकून बघा थोडेसे. त्याला चिटकायचं नाही. नाही तो काम वाढलं की मग बघा. मग टाका बिनधास्त टाका. हा फुलावरचा टाका टाका. टाकताना कसं वाटतंय? एकदम छान वाटले. तुम्हीच बनवलेलं केक आहे का? तर आता चला वर घेऊन टाकून घे. वरच्या कालच्या सारखं फ्लावरवर. सगळीकडे असं व्यवस्थित छान टाकून घे. टाक जरा मोकळे म्हणून टाक. टाक बिनधास्त. खाली उद्योग नाव टाकायचे पण आपल्याला. घे अजून घे. हा छान.
अशा रिकाम्या जागा दिसू द्यायच्या नाहीत, समान टाकायचं असतं. ठीक आहे, ठीक आहे ना. आणि इथं नाव जेव्हा टाकायचे तेव्हा टाकू. आता ऑर्डरला देताना इथं काय करायचं आपल्याला, हॅपी बर्थडेवालं टॅग. तर तुमच्याकडे जर नवीन टॅग वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही मोबाईल ह्याच्याद्वारे सुद्धा, कोणच्याद्वारे सुद्धा नाव टाकू शकतात. हॅपी बर्थडे जे नाव असेल ते. बघा कसा झालाय केक, छान. तुम्हीच केलाय ना. हो. कसं वाटतंय तुम्हाला केक बघून? छान येऊ शकते ना. असं एकदम छान कॉन्फिडन्स वाटायलंय. कमी झाला का वाढला? वाढला. वाटलं. कसं वाटते मग? तर हे बघू शकतात का मित्रांनो, तर हे ह्या दोघींनी बनवलेला केक आहे. तर अशा पद्धतीने झालेला आहे. तर आजचा आपला केकचा पहिला दिवस होता. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने केक केलेला आहे. तुमच्या समोर पूर्ण व्हिडिओ मी दाखवला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.